तर कसे आहे मित्रांनो, सर्वजण अभ्यास करत असाल आणि उन्हाळ्याच्या सुट्टींच्या सोबतच अभ्यास जो आहे याच्यामध्ये खंड पडू देऊ नका. तर विसंगत पदमध्ये आपण चौथा घटक विसंगत आकृती इथपर्यंत येऊन पोहोचलो आहे. आणि आज आपल्याला उदाहरणं बघायचे आहे की विसंगत आकृतीचे परीक्षेला आपल्याला कशी उदाहरणं येतात आणि आपण ते कशा प्रकारे सोडवू शकतो याच्याबद्दल आज या ठिकाणी आपण चर्चा करणार आहे. तर ठीक आहे, चला सुरू करूया आजच्या तासिकेला. घटकाचं नाव आणि उपघटकाचं नाव तुम्ही या ठिकाणी वाचलं असेल स्क्रीनवरती. विसंगत पद, त्यामध्ये आपण आज बघणार आहे विसंगत आकृती. तर आजचं पहिलं उदाहरण स्क्रीनवरती तुमच्यासाठी. तर बघा कशा प्रकारे आपल्याला हे उदाहरण सोडवता येईल. काय या ठिकाणी दिसतंय, निरीक्षण महत्त्वाचं आहे. 4 पर्याय दिलेले आहे. आकृती क्रमांक 1, 2, 3 आणि 4 मध्ये वेगवेगळे चिन्ह दिसत आहे आणि या चिन्हांचा आपल्याला या ठिकाणी काळजीपूर्वक वापर करून प्रश्नामध्ये योग्य उत्तर ओळखायचे. तर बघा बरं, आपण जर ह्या आकृतीमध्ये या बाणाच्या चिन्ह का बघा बरं, बाणाचं जे काही चिन्ह दिसते पहिल्या पर्यायामध्ये, दुसऱ्या पर्यायात हा बाण फिरून 90 अंशात फिरलाय बघा आणि कुठे आलाय, या कोपऱ्यामध्ये इकडे आला. तिसऱ्या पर्यायात पुन्हा 90 अंशात फिरला आणि इथे या कोपऱ्यात आला. याचा अर्थ हा बाण फिरून कुठं पोहोचायला पाहिजे होता, इथं यायला पाहिजे होता. परंतु तो प्रत्यक्षात कुठे दिसतोय, या ठिकाणी दिसतोय. आणि ही जी काही जागा आहे या बाणाची चुकीची जागा आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 ही विसंगत आकृती आहे. विसंगत आकृती आहे. बघितले सगळ्यांनी? बघा विद्यार्थ्यांनो, हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहे आणि मी आजपर्यंत बघितलेलं आहे, ज्यावेळेस प्रॅक्टिस एक्झाम घेतली जाते तर मुलं ह्या घटकाचा अभ्यास जास्त करत नाही. जे काही नॉन व्हर्बल रिझनिंग आपण ज्याला म्हणतो, ह्या बौद्धिक क्षमता चाचणीमध्ये ह्या घटकाकडे मुलांचं दुर्लक्ष होतं. बाकीचे घटक मुलं अभ्यास करतात, परंतु आकृत्या सोडवणं किंवा आकृत्यांकडे बघणं थोडंसं विद्यार्थी असं वाटतं की सोपा घटक आहे आणि याच्या आपल्याला मार्क मिळतील, परंतु परीक्षेला होतं याच्या विरुद्ध. आणि आपले जास्तीत जास्त मार्क ह्या आकृत्यांमुळं चुकतात. आपल्याला मार्क जो काय आपला स्कोअर आहे या आकृत्यांमुळं कमी होतो. म्हणून यांना काही तुम्ही कमी लिहू नका. यांचा अभ्यास, यांचं निरीक्षण, जास्तीत जास्त आकृत्या सोडवायचा प्रयत्न करा. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. नेक्स्ट एक्झाम्पल स्क्रीनवरती तुमच्यासाठी बघा. आता 4 या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसत आहे आणि या 4 ऑप्शनपैकी आपल्याला एक वेगळा कोणता आहे ते ओळखून दाखवायचं आहे. तर बघा बरं, या 4ही आकृत्या आपण जर बघितलं तर बाकीचे चिन्ह सारखीच आहे, परंतु हा आयत बघा बरं, पहिल्या पर्यायातला इथला आयत, इथं पण आयत आहे, इथं पण आयत आहे, परंतु ह्या ठिकाणी चौथ्या पर्यायामध्ये वर्तुळ आलेलं आहे. याचा अर्थ वेगळा पर्याय कोणता? पर्याय क्रमांक 4. अतिशय सोपी आकृती होती, बघूनच आपल्याला उत्तर लगेच त्या ठिकाणी मिळालं. नेक्स्ट एक्झाम्पलकडे जाऊया. पुढे एक्झाम्पल काय दिलं आपल्याला बघूया. बघा बरं, आता ह्या उदाहरणामध्ये आपल्याला काय दिसते, या उदाहरणात बघा बरं कशा प्रकारे आपल्याला सोडवता येईल हे उदाहरण. तर या ठिकाणी 1, 2, 3, 4 मध्ये जर आपण सर्व चिन्हांचं लक्ष दिलं तर बघा बरं, जर ही आकृती जर बघितली आपण, या ठिकाणी दिसते, हिची जागा आपण सगळ्या 4ही पर्यायांमध्ये बघूयात, चेक करून बघू. तुम्ही जर पाहिलं तर चौथ्या पर्यायामध्ये हा जो काय अशा प्रकारचा इकडे दिसतोय, त्यानंतर फिरून तो कुठे आला, इकडे आला, पुन्हा तो फिरला आणि ह्या आकृतीत तो इथे आला. याचा अर्थ पुढच्या आकृतीत तो कुठे यायला पाहिजे होता, तो इकडे यायला पाहिजे होता. म्हणजे याचा अर्थ पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी काय चुकीचा आहे.
विसंगत आहे. चला नेक्स्ट पुढचं उदाहरण बघूया. बघा बरं, 4 आकृत्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे आणि 4 आकृत्यांमधली विसंगत वेगळी आकृती कोणती? चारही पर्यायांचा जर आपण इथं अभ्यास केला तर पहिल्या आकृतीमध्ये टिंब या बाजूला दिसतोय. ही आकृती 90 अंशात फिरली आणि इकडे पोचली. टिंब बरोबर वरच्या बाजूला आहे. पुन्हा ही 90 अंशात फिरली म्हणजे टिंब इथं पाहिजे होता. हा टिंब इकडे पाहिजे होता, परंतु हा या बाजूला. याचा अर्थ ही चुकीची 3 नंबरची विसंगत आकृती आहे, कारण की त्या ठिकाणी टिंबाची जी जागा आहे ती चुकवलेली आहे. नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल बघा बरं, स्क्रीनवरती तुमच्यासाठी काय दिसतंय? 4 पर्याय या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे आणि या 4 पर्यायापैकी विसंगत वेगळी आकृती कोणती हे तुम्हाला या ठिकाणी ओळखून दाखवायचं आहे. बघा, तर पर्याय क्रमांक 1, 2, 3 आणि 4 मध्ये जर आपण काळजीपूर्वक पाहिलं तर पर्याय क्रमांक 2 मध्ये हे शेपटी असलेले 2 किती बाण दिसत आहे? 1, 2 शेपटी असलेली बघा, 2च बाण आहे इथं, 2 बाण आहे. आणि पर्याय क्रमांक 2 मध्ये पण किती दिसत आहे? 1, 2, 3 बाण दिसत आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये शेपटी असलेले बाण किती आहे? 1, 2. पर्याय क्रमांक 4 मध्ये 1, 2. म्हणजे याचा अर्थ 3 बाण असलेले कोणते? पर्याय क्रमांक 2. हा शेपटी असलेले बाण इथे 2 दिसत आहे आणि बाकीच्या प्रत्येक ठिकाणी 2, 2 आहे आणि ह्याच्यामध्ये 3 आहे. याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 हा इथं विसंगत आहे, वेगळा आहे. नेक्स्ट पुढचे उदाहरण घेऊया. बघा बरं, काय दिसतंय? निरीक्षणातून आपल्याला ह्या आकृत्या ठरवायच्या असतात की कोणती विसंगत आहे. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी 4ही पर्यायांचा जर अभ्यास केला तर बघा, इथं बाण आहे आणि ह्या कोपऱ्यात इथं गोल आला आहे, म्हणजे बाण सेपरेट आहे आणि गोल अशा प्रकारे. बघा, इथं पण सेपरेट बाण आणि त्याच्यासमोर गोल दिसतो. हा इथं बघा बरं, पर्याय क्रमांक 3 मध्ये बघा बरं काय दिसतंय? इथं बाण आहे आणि बाणाच्या बाजूवरतीच गोल आला आहे. याचा अर्थ इथंच गडबड आहे. बाकी हा पर्याय बरोबर आहे, हा पर्याय बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 इथं विसंगत आहे, कारण की आकृती जर बघितली तर बाण आणि गोल एकाच ठिकाणी छेदू राहिले इथं. याचा अर्थ पर्याय क्रमांक 3 इथं विसंगत आहे. चला तर नेक्स्ट एक्झाम्पलकडे जाऊया. पुढच्या उदाहरणामध्ये आपल्याला काय दिलं आहे ते बघूया. स्क्रीनवरती तुमच्यासाठी नवीन उदाहरण बघा, निरीक्षण करा आणि निरीक्षणाने हे उदाहरण आपल्याला कसं सोडवता येईल ते बघा. बघा, सोपं दिसतंय. रंगीत किती भाग आहे ते एकदा मोजू आपण बरं का. पहिल्या आकृतीत बघा रे, किती भाग रंगवलेले? 1, 2, 3, 4. 4 भाग रंगवले. इथे 4 भाग रंगवले. इथं बघा बरं, 1, 2, 3. इथे 3 भाग रंगवले. इथं बघा बरं किती रंगवलेले. इथं सुद्धा 1, 2, 3. 3 भाग रंगवले. इथं बघा बरं, 1, 2, 3, 4. किती भाग रंगवलेले? 4 भाग रंगवलेले. आणि पहिल्या पर्यायात पण किती? 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4.
आणि पर्याय 2 मध्ये किती रंगवलेले? 1 2 3. अरे इथे 4 रंगवलेले, 4. इथं बघा, इथं हा एक आणि हा एक, इथे 4 होत आहे, 4. म्हणजे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी वेगळा आहे. मग कारण की इथं पण 4 आहे, इथं पण 4 आहे, इथं पण 4 आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये रंगवलेला भाग 3 आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हा वेगळा आहे. नेक्स्ट बघा या उदाहरणात. इथं बघा आता आकृतीत कोणाची जागा बदललेली दिसते? बघा बरं, आपण जर बघितलं तर नुसतं निरीक्षणाने तुम्हाला कळेल. बघा 4 नंबरची आकृती पहा बरं. हा जो काही वर्तुळ आहे, ह्या रेषेच्या पहिल्या पर्यायात पण बघा बरं, जवळ आहे रेषेच्या, इथं पण जवळ आहे रेषेच्या, परंतु चौथ्या पर्यायात एकदम कोपऱ्यात गेला. याचा अर्थ वेगळी आकृती कोणती आहे? पर्याय क्रमांक 4 हा वेगळा आहे. नेक्स्ट पुढच्या उदाहरणाकडे जाऊ. बघा या उदाहरणात आता आपल्याला काय दिसतंय, निरीक्षण करून आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. बघा बरं, आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर हा त्रिकोण बघा बरं, त्रिकोण. अरे बघा, पर्याय क्रमांक 4 कडून जर आपण आलो, त्रिकोण इथं इथं होता खाली, 90 डिग्रीत फिरला, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने इथं आला. म्हणजे तो कुठे यायला पाहिजे होता? पुढच्या आकृतीत इथे यायला पाहिजे होता. याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आपला योग्य आहे. पर्याय क्रमांक 2 ही विसंगत पद आहे. नेक्स्ट पुढचं उदाहरण बघू. हे उदाहरण आता बघा रे बरोबर, नुसतं बघून, नुसतं आपण या उदाहरणाकडे बघितलं तरी आपल्याला काय दिसतंय? स्पष्टपणे पर्याय क्रमांक 3 दिसतोय. कारण की ह्या आकृतींमध्ये काय वर्तुळ दिसतोय, चौकोन आहे, त्रिकोण आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये पण इथं चौकोन दिसतोय, त्रिकोण दिसतोय, इथं बघा बरं षटकोन दिसतोय, इथं पण बघा बरं आकृती आहे, भौमितिक आकृती आहे. परंतु ह्या पर्यायामध्ये वर्तुळामध्ये ज्या काही दिसतंय तुम्हाला, तर त्या आकृत्या नाही आहे. नेक्स्ट पुढचं उदाहरण बघा. बघा बरं काय दिसतंय, बाजूंची जी काही संख्या आहे ते मोजू आणि त्याच्यावरून आपल्याला ठरवणं सोपं जाईल. बघा बरं किती बाजू इथं आपण जर बघितलं तर 1 2 3 4 5, या आकृतीला 5 बाजू आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये बघा बरं, ही एक सरळ रेष आहे, त्यानंतर ही दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, इथं पण 5च. तिसऱ्या पर्यायात बघा मोजावर किती रेषाखंड आहे. आता हे 4, 1 2 3 4 झाले, 5 आणि 6, इथं 6 आहेत. या आकृतीत 1 2 3 4 आणि ह्या कितवा? 5. म्हणजे वेगळा पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक 3. कारण की त्या ठिकाणी 6 बाजू आलेल्या आहे. अतिशय सोपं उदाहरण होतं की जे नुसतं बघून आपण लगेच त्या ठिकाणी सोडवू शकत होतो. नेक्स्ट या उदाहरण बघा आता. काय दिसतं उदाहरणामध्ये? काळजीपूर्वक जर बघितलं तर पहिल्या उदाहरणात इथं हे जे काही चिन्ह आले बघा, कोणतं बघा बरं, कोणतं चिन्ह? हे जे काही उलटे बघा, हे उलटं चिन्ह दिसते बघा, उलटे यू सारखं. इथं 1 आहे, इथं 2 3 आहे. 3 अशा प्रकारचे मधल्या बाजूला वाकलेले यू आले बरं, टोपीसारखं चिन्ह. इथं पण टोपीसारखं चिन्ह बघा बरं, इथे 1 2 3, इथं पण 3 आहे. या आकृतीत बघा बरं टोपीचे चिन्ह किती आहे? 1
2 2 आहे. आणि इथं बघा बरं 1 2 3, म्हणजे वेगळी आकृती कोणती? आकृती क्रमांक 3, कारण की इथं टोपीचे चिन्ह किती आले? फक्त 2 चिन्ह आलेले. याचा अर्थ वेगळी आकृती, विसंगत आकृती आपल्याला मिळाली, पर्याय क्रमांक 3. चला पुढच्या आकृतीकडे चला. बघा बरं, आता किती व्यास या ठिकाणी एका वर्तुळामध्ये दिलेले आहे ते आपण मोजू, आणि त्याच्यावरून आपल्याला लगेच वेगळा पर्याय मिळेल. पहिल्या आकृतीत मोजा बरं किती व्यास आहे? 1 किती? 1 2 3 4 5, किती आहे? 5 आहे. दुसऱ्या आकृतीत बघा बरं किती आहे? दुसऱ्या आकृतीत बघा बरं 1 2 3 4 आणि 5, इथं पण 5 आहे. तिसऱ्या आकृतीत बघा बरं 1 2 3 4 5, इथं पण 5 आहे. म्हणजे वेगळा पर्याय आता हाच राहील. 1 2 3, त्यानंतर हा 4 5 आणि 6 दिसते बघा. 6 पर्याय आहेत. याचा अर्थ आकृती क्रमांक 4 मध्ये 6 व्यास आहे, म्हणून वेगळी आकृती, आकृती क्रमांक 4. चला नेक्स्ट एक्झाम्पलकडे जाऊया. पुढचं उदाहरण बघा बरं, स्क्रीनवरती तुमच्यासाठी इथे उदाहरण दिसते. या उदाहरणात काय फरक दिसतोय, कसं सोडवता येईल आपल्याला? बघा बरं, या उदाहरणामध्ये काय दिसतंय? हे जे काही टिंब बघूया. हां बघा बरं, आपण जर काळजीपूर्वक पाहिलं तर टिंबांमध्ये काय संबंध दिसतोय? घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आणि घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, या दोन्ही बाजूंनी आपण जर काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर आपल्याला या ठिकाणी दिसून येतंय. बघा बरं, इथं जर पहिल्या पायऱ्यात आपण काय बघितलं, हा जो गोल दिसतोय हा इथे आहे. तर घड्याळाच्या काटाच्या दिशेने म्हटलं तर तो इथं आला. याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 मध्ये घड्याळाच्या काटाच्या दिशेने कुठे यायला पाहिजे होता? इथे यायला पाहिजे होतं. इथे यायला पाहिजे होतं ना. इथून इथे यायला पाहिजे होतं, परंतु तो या ठिकाणी इथे दिसतो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 या काय होईल? चुकीचा होईल, आणि हेच आपलं उत्तर होईल. पर्याय क्रमांक 3 विसंगत पद आहे. नेक्स्ट पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. बघा बरं, इथं या उदाहरणामध्ये आपल्याला आता वेगळा पर्याय ओळखायचा आहे. वेगळा पर्याय, विसंगत पद. विसंगत पद बघा बरं, कोणतं आहे विसंगत पद या ठिकाणी? विसंगत पद आपण जर बघितलं तर सगळ्यांची जागा फिक्स आहे. हा जो ठिपका आणि 2 गोल, ठिपका आणि 2 गोल इथं आहे. इथं पण बरं, हा ठिपका आणि 2 गोल, ठिपका आणि 2 गोल. परंतु पर्याय क्रमांक 2 मध्ये बघा जागा बदलली. ठिपका इकडं आला आणि 2 गोल इकडं आले, म्हणजे विसंगत पद कोणते? पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट पुढचं उदाहरण. आता ह्या आकृतीत बघा बरं काय दिसतंय. आपण जर बघितलं तर प्रत्येक ठिकाणी आकृती जर जोडली तर एक आपल्याला काय मिळते? त्रिमितीय आकृती. बघा बरं, हे 2 त्रिकोण जर जोडले तर आपल्याला एक त्रिमितीय आकृती मिळते. म्हणजे त्याला आपल्याला तिन्ही बाजूने दिसते अशा आकृती. आकृतीचे प्रकार द्विमितीय, जे आपण कशावरती काढू शकतो? वहीवरती काढू शकतो, तिला द्विमितीय आकृती म्हणतात. आता हे बघा बरं, या हिला जर जोडलं इथं आणि इथे हिला जोडलं तर ही पण एक त्रिमितीय आकृती तयार होते. इथं बघा बरं, पर्याय क्रमांक 4 मध्ये जर आपण याला जोडलं तर याला सुद्धा आपण अशा प्रकारे, परंतु पर्याय क्रमांक 3 जोडल्याच्या नंतर आपल्याला काही त्रिमितीय आकृती, 3 डायमेन्शनल आकृती मिळत नाही आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हा आपला काय असणार आहे? विसंगत पर्याय, वेगळा पर्याय असणार आहे. नेक्स्ट बघा, स्क्रीनवरती तुमच्यासाठी एक उदाहरण दुसरं. तर यात सांगा
कोणतं विसंगत पद असायला पाहिजे. विसंगत पद कोणतं असेल? तर बघितला आपल्याला बघा, एक हा जो बाण पाहिला, हा बाण पर्याय क्रमांक 2 मध्ये बघा, पर्याय क्रमांक 3 मध्ये बघा आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये बघा. एकच दिशा आहे, परंतु पर्याय क्रमांक 1 मध्ये बाण या बाजूने दाखवला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हा काय आहे? विसंगत पर्याय आहे. तो आपला त्या ठिकाणी 1 नंबरचं उत्तर असणार आहे. नेक्स्ट बघा, इथं आता 4 पर्यायापैकी वेगळी आकृती आपल्याला शोधायची आहे. तर 0 1 1 असं चिन्ह आपल्याला दिसतंय. बघा, इथं 1 दिसतोय, 0 दिसतोय, 1 दिसतोय. 1 0 1 ती जागा पर्याय क्रमांक 3 मध्ये जागा बदलली. 4 मध्ये पाहून घे बरं. 1 0 1 1 2 4 मध्ये यांची जागा फिक्स आहे, परंतु पर्याय क्रमांक 3 मध्ये 0 आणि 1 ची जागा बदललेली आहे. याचा अर्थ पर्याय क्रमांक 3 विसंगत पद आहे. नेक्स्ट पुढचं उदाहरण बघा, 4 पर्याय तुम्हाला या ठिकाणी ऑप्शनवरती दिसत आहे, स्क्रीनवरती दिसत आहे. त्यातला एक निवडायचा आहे. आता स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय की नाही हे माहीत नाही आहे, परंतु मला स्पष्टपणे दिसतंय की इथं यस दिसतंय. बघा, इथं यस आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये पण आहे, इथं पण यस दिसतोय आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये पण यस दिसतोय, परंतु ह्या पर्याय क्रमांक 3 मध्ये यस काही दिसत नाही. पर्याय क्रमांक 3 काय आहे? विसंगत आहे, वेगळा आहे. नेक्स्ट आजच्या तासिकेचं आपलं शेवटचं उदाहरण, आणि या शेवटच्या उदाहरणामध्ये तुम्हाला काय दिसतंय बघा बरं, सगळ्यांनी विचार करून सांगा. काय दिसतंय? छेदणाऱ्या रेषा दिसत आहे. आता त्यांच्या बाणांची जी काही संख्या आहे बघा बरं, बाणांची संख्या दिसते सगळ्या ठिकाणी. इथं एकच बाण आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये बघा. तर इथं आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की 2 नंबरच्या पर्यायामध्ये एकच बाण दिसतोय. इथं सुद्धा आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये एक बाण दिसतोय, पर्याय क्रमांक 4 मध्ये पण एक बाण आहे, परंतु पर्याय क्रमांक 1 मध्ये इथं एक आहे आणि इथे एक आहे. याचा अर्थ विसंगत पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक 1. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजची आपली जी काही तासिका आहे या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. आणि विसंगत पदमध्ये आपण याचे सर्व उपगट, म्हणजे आपला जो काही दुसरा घटक आहे विसंगत पद, आज आपला इथं पूर्ण झाला. तर तुम्ही पण घरी अभ्यास करा. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय चांगल्या प्रकारे आपण इथं तासिका घेतोय. हेच तुम्ही जर एखाद्या ॲपमध्ये किंवा कोर्समध्ये शिकायला गेले तर तुमच्याकडून 2,000 रुपये 4,000 रुपये फी घेतली जाईल. आज तुम्ही आजकाल व्हॉट्सॲपवर जर बघितलं तर प्रत्येक गोष्टीचं जे काय झालेलं आहे व्यावसायीकरण झालेलं आहे. तुम्हाला हे सर्व मी फ्री ऑफ कॉस्ट शिकवतोय, त्याचा तुम्ही फायदा घ्या. हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा, लाईक्स करा, सबस्क्राईब करा. तर सर्वांना बाय बाय.